विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठातील स्वाध्यायातील प्रश्नोत्तरं, त्याचबरोबर प्रत्येक पाठ आणि कवितेवर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओची मालिका आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण 13वी कविता विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली तिफन ही कविता या कवितेवर आधारित स्वाध्यायातील त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर हा भाग पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. बघा, प्रस्तुत कवितेचे कवी आहेत विठ्ठल वाघ आणि त्यांचा या ठिकाणी परिचय दिलेला आहे. परिचय महत्त्वाचा समजा नाही आहे, आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये शिकवताना सुद्धा परिचय घेतलेला असतो. तर प्रस्तावना बघा, की आपल्याला मोठा प्रश्न लिहिताना ही प्रस्तावना महत्त्वाची असते, की तिफन ही कविता विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली आहे आणि पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामाची लगबग याचं सुंदर वर्णन कवितेत करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची तुम्ही ही प्रस्तावना लिहायची आहे. पाठ्यपुस्तकातील प्रश्न आहेत हे. कवितेच्या खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेत आलेल्या ओळी किंवा बघा या ठिकाणी अर्थाच्या समूहाला योग्य शब्द, तर या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत. पुढे बघा, हे सगळे स्वाध्यायातले प्रश्न आहेत. स्वाध्यायातले प्रश्नांवरती जास्त वेळ न घालवता आपण पटकन अतिरिक्त महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं हा भाग या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय. बघा, या अतिरिक्त महत्त्वाचे ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर्स. पहिला प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करा. तर यामध्ये याच आकृतिबंधावर आधारित आपण एका वाक्यामध्ये उत्तरं घेतलेली आहेत, प्रश्न घेतलेले आहेत. बघा, या ठिकाणी उत्तर लिहा. नंदी बैलाच्या जोडीला हाकणारा. उत्तर आहे सदाशिव. आता बघा, या ठिकाणी एका वाक्यात कोण रडत आहे? तर त्या ठिकाणी तानुलं म्हणजेच लहान बाळ रडत आहे. पुढचा प्रश्न आहे, पाराबतीने पोटाला काय बांधले आहे? पाराबती म्हणजेच पार्वती. तर या पार्वतीनं पोटाला काय बांधलेलं आहे? तर या तिने पोटाला आपल्या वटी बांधलेली आहे. मुख्य उत्तर आहे बघा, वटी. पुढचा प्रश्न आहे, पारावती म्हणजेच पार्वती या ठिकाणी म्हणजेच शेतकरी जी आहे त्या शेतकरणीला संबोधलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, शेतात पिरलेलं धान्य कवीला कसं वाटतं? आणि उत्तर आहे बघा, जणू हसर चांदणं हे वाटतंय. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे, जीवाला कोणाची भूल पडत आहे? तर जीवाला मातीच्या कस्तुरीच्या वासाची भूल पडत आहे. पुढचा प्रश्न आहे, भिजलेली ढेकळं पायाला कशाप्रमाणे भासतात? उत्तर आहे लोण्याप्रमाणे. शेतकरी काळ्या ढेकळात काय पाहत आहे? तर हिरवं स्वप्न पाहत आहे. हिरवं सपन. रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी बघा, पहिला आहे, नंदी बैलाच्या जोडीले डॅश डॅश हाकालते. उत्तर आहे सदाशिव. तुम्ही हे जर व्हिडिओ बारकाईने बघितले तर प्रत्येक या म्हणजे कवितेवर आधारित वेगळा असा अभ्यास करायची मला तर वाटतं आवश्यकता लागणार नाही. डॅश डॅश काठीले टांगते त्यात तानुलं लढते. बघा, तर उत्तर आहे झोई. झोई म्हणजेच झोळी, कारण ही वराडी भाषा आहे. काया मातीत मातीत डॅश डॅश चालते. उत्तर आहे तिफन. सरीवर सरी येती डॅश डॅश नाती धुती होते. उत्तर आहे माती, है ना. पुढे बघा, मैना वाटुली पाहेते डॅश डॅश तिफन हाणते. उत्तर आहे राघू. वला टाकती तिफन डॅश डॅश वकर पाहेते. तर उत्तर आहे शितू. डोया सपन पाहेते डॅश डॅश पायात रुतते. उत्तर आहे काटा. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न बघा, प्रश्न तयार करा.
जोही काठीले टांगते. तर प्रश्न आहे, काठीला काय टांगलेलं आहे? काया मातीत मातीत तिफन चालते, या उत्तरासाठी प्रश्न तयार करायचा आहे. काही काया मातीत काय चालते? तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते. म्हणजे कोणता वास जीवाला भूल पाडत आहे? धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन. तर प्रश्न आहे, कोणाच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन? पुढचा प्रश्न, वला टाकती तिफन शितू वकर पाहते. तर शितू काय पाहत आहे? उत्तर आहे वखर. अशा प्रकारे बघा, पुढचा प्रश्न अतिरिक्त प्रश्नांमधील खालील ओळींचं काव्य सौंदर्य याच्यामधलं आहे, आशय सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न आहे, काया मातीत मातीत तिफन चालते, आणि याचं उत्तर बघा. याचं उत्तर लिहिताना या ठिकाणी बघा, शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचं व निसर्गाचं नितांत सुंदर जिवंत चित्र कवी आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. शेतकऱ्याचं संपूर्ण जीवन हे शेतीवर आणि पर्यायाने पावसावर अवलंबून असतं. पुढे बघा, शेतीची नांगरणी आटपून पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी करत असतो. आकाशात विजा चमकत असतात आणि जणू त्यांचा थैथै नाच चालू आहे असं वाटतं. ढगांचा होणारा गडगडाट ऐकून ढग ढोल वाजवत आहेत असं कवीला वाटतं. तुम्ही अशा प्रकारे वाक्यरचनेमध्ये थोडा बहुत बदल करून तुम्ही तुमच्या स्वभाषेमध्ये देखील उत्तर लिहू शकता. तशाच प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे, ओळींचं आशय सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न आहे, जोही काठीले टांगते त्यात तानूल लळते. त्यात तानूल लळते ढग बरसते. तर या ओळींचा आशय सौंदर्य आहे की बघा, पार्वतीनं म्हणजेच शेतकऱ्याच्या पत्नीनं आपलं रडणारं छोटं बाळ झोळीत ठेवलं आहे. ती झोळी तिनं काठीला टांगून ठेवलेली आहे. झोळीत झोका घेणारं बाळ रडत आहे. आकाशात ढग बरसू लागलेले आहेत. पाऊस सुरू झालेला आहे आणि शेतकरी शेतीच्या कामात मग्न झालेला आहे. तर अशा प्रकारे पुढचे बघा हे प्रश्न आहेत. काकरात बीजवाई जसं हसर चांदणं. पुढचा आहे, सरीवर सरी येती माती नाती धुती होते. प्रत्येक या ठिकाणी ज्या काव्यपंक्ती आहेत, कवितेच्या ओळी आहेत, त्या प्रत्येक ओळींचं या ठिकाणी आशय सौंदर्य आपण या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं लिंक दिलेली आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकता. पुढचा बघा, ओळींचा अर्थ स्पष्ट करा. वरचा प्रश्न होता आशय सौंदर्य स्पष्ट करा. तर हा आहे अर्थ स्पष्ट करा. बघा, पहिला प्रश्न, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते. तर बघा, याचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करतो. शेतीची नांगरणी आटपून पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलाच्या मदतीनं तिफन चालवून पेरणी चालू असते. काळ्या मातीत तिफन चालत असते. आकाशात विजा चमकत असतात आणि जणू त्यांचा थैथै नाच चालू असतो. त्याच वेळी ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागतो आणि जणू ढग डोल वाजवत आहेत असं त्या ठिकाणी वाटतं. अशाच प्रकारे मित्रांनो या पुढं ओळी आहेत. प्रत्येक प्रश्नांचं या ठिकाणी अर्थ स्पष्ट केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. आता पुढचे प्रश्न आपण जाऊया. बघा, पावसाच्या दिवसातील मातीच्या सुगंधाचा तुम्ही जरूर आस्वाद घेतला असेल आणि त्यावेळी तुम्हाला झालेल्या आनंदाचं वर्णन करा. म्हणजे पहिला पाऊस जो येतो, ज्याला वळवाचा पाऊस म्हणतात, आणि तो पाऊस आल्यानंतर एक मातीचा वेगळा सुगंध त्या ठिकाणी दरवळतो आणि त्याच्याबद्दल आपण तो आस्वाद घेतल्यानंतर काय आनंद झाला याचं उत्तर लिहायचंय. बघा, हे उत्तर मी तुम्हाला समजावतो. पाऊस पडण्या अगोदर माती उन्हात तापून गरम झालेली असते. तिच्यातून गरम वाफा निघत असतात. पण जेव्हा पावसाला सुरुवात होते आणि तप्त धरती पावसात न्हाऊन निघते, तेव्हा मातीतून निघणारा सुगंध आपणास मोहून टाकतो आणि तो कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे आसमंत दरवळून टाकतो. आसमंत म्हणजे परिसर, आणि कस्तुरी तुम्हाला माहितच असेल. कस्तुरी हा एक आहे ना, कस्तुरी मृग, एक हरणाच्या बेंबीमध्ये हा कस्तुरी असतो, कस्तुरी मृग. जणू धरणी मातेनं त्याच
त्यात स्नानच केलेलं असतं. मी प्रत्येक वर्षी पावसात न्हाऊन निघालेल्या मातीच्या सुगंधाचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्या प्रत्येक वेळी माझे मन प्रसन्न व टवटवीत झालेलं आहे आणि माझ्या मनात एक प्रकारचा जोश व उत्साह निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे स्वमतावरती आधारित हे प्रश्न असतात. याचा अशा प्रकारे उत्तर लिहायचं. आता पुढचा बघा, स्वमतावरती आधारित असाच प्रश्न आहे, की शेतकरीच नसता तर हिरवं सपन फुललंच नसतं. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ. निश्चितच अशा प्रकारचे स्वमतावरती आधारित महत्वाचे प्रश्न आहेत हे. बघा, शेतकरीच नसता तर हिरवं स्वप्न फुललं नसतं. हिरवं स्वप्न म्हणजे शेतात बहरून आलेलं पीक. जर शेतकरी नसता तर शेती कोणीच करू शकलं नसतं. मग पेरणी, नांगरणी, कापणी, मळणी या प्रक्रिया कोणालाही पूर्ण करता आल्या नसत्या आणि देशातील लोकांना अन्नधान्य खाण्यास मिळालं नसतं. त्यामुळे लोकांची अन्नान्न दशा झाली असती. दशा म्हणजे अवस्था, स्थिती. संपूर्ण मानवी जीवन संपुष्टात आलं असतं. खरंच शेतकऱ्यांशिवाय मानवी जीवनात कल्पना करता येत नसती किंवा आली नसती. हे अशा प्रकारे बघा आता पुढील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कृती दिलेल्या आहेत. कवी विठ्ठल वाघ आहेत. संदर्भ तिफनी कविता विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये त्यांच्या काळ्या मातीत मातीत या कविता संग्रहामधील ही ओळ घेतलेली आहे. प्रस्तावना जी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली होती, ही अशा प्रकारे तुम्ही प्रस्तावना आपल्या पद्धतीने आणखीन बदलू शकता. प्रस्तावना एकदा बघा, की तिफन ही कविता कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याची होणारी शेतीच्या कामाची लगबग याचं चित्रदर्शी वर्णन या कवितेत कवीने केलेलं आहे. पुढे विचारलंय वाङ्मय प्रकार कोणता, कवितेचा विषय कोणता, कवितेत आवडलेली ओळ. आता इथं कवितेत आवडलेली ओळ तुम्ही कुठलीही लिहू शकता. तुम्हाला जी ऐनवेळेस त्या ठिकाणी आठवेल ती ओळ तुम्ही लिहू शकता. कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. कवितेतून मिळणारा संदेश. आता हा बघा महत्वाचा प्रश्न आहे, की तुम्हाला प्रस्तुत तिफनी या कवितेतून तुम्हाला मिळालेला संदेश थोडक्यात लिहा. तर हा प्रश्न बघा, उत्तर या ठिकाणी. शेतकरी खूप कष्टाने शेतात धान्य पिकवत असतो. आपल्या अनेक सुखाचा, आनंदाचा तो त्याग करत असतो. प्रसंगी रडणाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष करून आपल्या जखमांना विसरून तो शेतीची कामं करत असतो. खूप यातना, त्रास सोसून तो आपल्या ताटात भाजी भाकरीची सोय करणाऱ्या शेतकऱ्याचा आपण आदर केला पाहिजे. तो मातीत कष्ट करतो म्हणून आपण पोटभर जेवू शकतो, हे आपण कधीही विसरू नये. हा संदेश या कवितेतून देण्यात आलेला आहे किंवा आपल्याला मिळतो. तर बघा, आता कविता आवडण्याची न आवडण्याची कारण. तर आपल्याला ही कविता आवडली असंच लिहायचंय. आणि बघा, तिफन या कवितेमध्ये हे जे वऱ्हाडी भाषेमधली असणार हे जे कविता आहे, हे जे गीत आहे, ते एक लोकगीत आहे आणि छानसा आपण चालीवर ते गाऊ शकतो, है ना. आणि एक तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, हे एक चित्रपटामध्ये गाणं सुद्धा आहे. अरे संसार संसार एक मराठी चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये सुद्धा हे गाणं दिलेलं आहे. भाषिक वैशिष्ट्ये कवितेची कुठली आहेत आणि बघा शेवटी काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. आणि काव्यपंक्ती आहेत, काया मातीत मातीत तिफन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला या उत्तराचं स्पष्टीकरण समजावतो. तिफन ही कविता विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली आहे. पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांना होणारा आनंद, शिवाय शेतीच्या कामाची लगबग याचं सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येतं. ही झाली प्रस्तावना. आता बघा, शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचं, निसर्गाचं नितांत सुंदर व जिवंत चित्र कवी आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. शेतकऱ्याचं संपूर्ण जीवन हे शेतीवर आणि पर्यायाने पावसावर अवलंबून असतं. त्यामुळं पाऊस सुरू झाला की त्याच्या शेताच्या कामाची लगबग सुरू होते. पाऊस सुरू झाल्यानं शेताची नांगरणी आटपून शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलाच्या मदतीनं तिफन चालवून पेरणी चालू असते. काळ्या मातीत तिफन चालत असते. आकाशात विजा चमकत असतात आणि जणू त्यांचा थैथै नाद चालू असतो आणि त्याच वेळी ढगांचा गडगडाट ऐकू येतो आणि जणू हे ढग ढोल वाजवत आहेत असं त्या ठिकाणी वाटतं. पुढे बघा, या काव्यपंक्तीमध्ये कवी विठ्ठल वाघ वऱ्हाडी बोलीचा छान वापर केलेला आहे. या कवितेमध्ये
यमक अलंकाराचा वापर करून है ना छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या कवितेचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा अशाच प्रकारे, की नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले पारावती उनारते, वटी पोटाले बांधते जोही काठीले टांगते, जोही काठीले टांगते त्यात तानूल लळते, त्यात तानूल लळते ढग बरसते. तर अशा प्रकारे याचे उत्तर तुम्ही बघा, ही प्रस्तावना करायची. प्रस्तावना हा प्रश्न प्रस्तावनेच्या पाहिजे तर तुम्ही ह्या ओळी पाठ करून ठेवल्या तरी चालतील, कारण अशा प्रकारचा प्रश्न आला की तुम्ही या ओळीने सुरुवात करायची. पुढे बघा या कवितेचं ह्या ज्या ओळी आहेत या ओळींचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, काकरात बीज वाई जसं हासर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन. तर या ओळी बघा, मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला प्रस्तावना केली. पुढे बघा या ओळीचं स्पष्टीकरण. पाऊस सुरू झाल्यामुळे सदाशिव शेतकऱ्यानं शेतात नंदी बैलाच्या साथीनं तिफन जोडून पेरणीला सुरुवात केली आहे. आणि या पेरणीच्या कामात त्याची पत्नी म्हणजेच पार्वती त्याला साथ देत आहे. त्यांनी शेतात पेरलेलं धान्य जणू हासरं चांदणं वाटतंय. शिवाय पेरलेलं ते धान्य पाहून असं वाटतं की जणू धरतीच्या अंगावर लाडाने, कौतुकाने, नवसाने छान गोंधन केलेलं आहे. आणि या कवयक पंक्तीमध्ये विठ्ठल वाघ यांनी वराडी भाषेचा छान वापर केलेला आहे. आणि या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते. अशा प्रकारे तुम्ही प्रस्तावना करणारा आणि शेवटी त्या प्रश्नाचा शेवट करणारी ही वाक्य ध्यानामध्ये ठेवायचे. पुढच्या अशाच ओळी आहेत बघा. या ओळींचं देखील स्पष्टीकरण इथं आहे. प्रस्तावना ही झाली. या ठिकाणी बघा स्पष्टीकरण आहे बघा. हे स्पष्टीकरणाच्या ओळी आहेत. आणि शेवटी या ठिकाणी हा प्रश्नाचा शेवट आहे. पुढे बघा, जवळ प्रत्येक ओळी घेतलेल्या आहेत आपण. म्हणजे ओळीवर आधारित, म्हणजे कवितेवर आधारित कुठल्याही ओळीवर प्रश्न आला तरी आपल्याला काळजी करायची गरज नाही. ही तुम्ही PDF फाईल डाउनलोड करू शकता त्या ठिकाणाहून. आणि याचा संदर्भ घेऊन तुम्हाला कुठल्याही प्रश्नासाठी किंवा या कवितेवर आधारित कुठलाही वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता लागणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते. त्यांचं स्पष्टीकरण, प्रस्तावना पुन्हा या ठिकाणी झाले. त्याचं प्रश्नाचं त्या कवितेचे वर्णन इथपर्यंत आहे, की बैलाच्या मदतीनं शेताची नांगरणी आटपून शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. पेरणी करून झाल्यावर मातीच्या काळ्या ढेकळात शेतकरी उद्याच्या नव्या हिरव्यागार पिकाचं हिरवं स्वप्न पाहू लागतो, की आपल्या कष्टानं, मेहनतीनं हे शेत हिरवगार होऊन उठेल, शेतात धान्य डोलू लागेल असं स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना किंवा मनात तसा विचार चालू असताना अचानक त्याच्या पायात काटा टोचतो. आणि काटा टोचल्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागतं. पण शेतकऱ्याला ती वेदना जाणवत नाही, कारण त्याच्या कष्टातून, श्रमातून त्याच्या हिरव्यागार शेताचं स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतो. पाऊस पडतो, ढग बरसू लागतात आणि शेतकऱ्याचं हिरवं स्वप्न खरं होऊ लागतं. मित्रांनो, या कवितेचं स्पष्टीकरण करणारा, शब्दशः स्पष्टीकरण करणारा देखील व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आहे. तो नक्की त्या ठिकाणी बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.